युरोपमधील वणवे आणि तापमान वाढीच्या व्हिडिओवर आलेली कॉमेंट आपण वाचली असाल. मानव प्रजातीने आता काहीही केले तरी या नैसर्गिक आपत्ती आता थांबविता येणार नाहीत. त्या वाढतच जाणार आहेत. आपल्या हातात आता फार काहीही राहिलेलं नाही. अखिल मानवजात वेगाने विनाशाच्या दिशेने जात आहे. नाशाची ही घटिका काही दशकातच येणार आहे. या कॉमेंटमध्ये तथ्य आहे हे स्वीकारायलाच हवे. पण असे घडणार आहे म्हणून मानवाने हातपाय गाळून काहीही न करता स्वस्थ बसायचे का? जे जे काही आपल्या आवाक्यात आहे तेवढे काम तरी माणसाने करायचे का नाही? सावरण्यासाठी आपल्याला 5, 10 की आणखी किती दशके मिळणार आहेत हे आज तरी निश्चित सांगता येणार नाही. पण आपल्या करणीने हा कालावधी लांबविता येणे मात्र निश्चित शक्य आहे. कोणी सांगावे, विज्ञान तंत्रज्ञान या समस्यांवर कदाचित उपायही शोधेल. विनाश अटळ आहे म्हणून कोणतीही कृती न करता शांत बसण्याने मिळणारा दशकांचा कालावधी कमीच होईल. आपल्या आवाक्यात असणारी कृती ही आपणच करायला हवी. आपण झाडे लावायला हवीत. नाहीशा होणाऱ्या वृक्षजाती जाणीवपूर्वक वाढवायला हव्यात. प्राण्यांसाठी वृक्षवेलीची लागवड करायला हवी. उजाड पड जागांवर झाडे लावून ती जगवायला हवीत. झाडांच्या सावलीमुळे जमिनीची ताप कमी होत असते. याचा परिणाम तापमान वाढ रोखण्यावर होईल. कुटुंबातील लहान मुलांच्या हाताने विशिष्ट प्रजातींची झाडे लावून जगविण्याचे प्रयोग करता येतील. ती मुले दीर्घायुषी झाली तर त्यांच्या हयातीत ते झाड किती वाढले हे ती पाहू शकतील. मुलांवर वृक्षधर्माचा संस्कार व्हायला हवा. या उपक्रमात पालकांनीही सहभागी व्हायला हवे. हे काम शाळा महाविद्यालयातूनही करता येईल. वणवे लागू नयेत म्हणून प्रयत्न करता येतील. त्यासाठी गावागावातून वणवारोधक रेषा आखता येणे शक्य आहे. त्यासाठीचे धडे गावकऱ्यांना देता येतील. शेवटाचा अवधी लांबविता येणे हे निश्चितच शक्य आहे. फक्त त्यासाठीचे काम करण्याची इच्छा असायला हवी. नुसती इच्छा असून पुरणार नाही. त्या संबंधित कामासाठी माणसाने वेळ काढायला हवा. पदरचे पैसे खर्च करायला हवेत. धरालीची जगफुटी 5 ऑगस्टला झाली होती. त्यानंतर 8 दिवसात हिमाचल प्रदेशमध्ये 6 पेक्षा जास्त वेळा ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. काश्मीरमधील किश्तवाड परिसरालाही ढगफुटीचा तडाखा बसला आहे, ज्यामध्ये 33 पेक्षा जास्त माणसे मेली आहेत. रस्त्यावर मलबा आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल वाहून गेले आहेत. काही घरे दुकानेही वाहून गेली आहेत. किती माणसे मेली, किती जखमी झाली याचे अचूक आकडे मागाहून प्रसिद्ध होतील. पण दगड माती किती वाहून गेली याची मोजदाद कधीच केली जात नाही. माती निर्माण होण्याची प्रक्रिया संथपणे चालत असते. जमिनीवर 1 इंच मातीचा थर तयार होण्यासाठी अनेक दशकांचा काळ जात असतो. या संबंधित काही प्रयोग घराघरातून करता येतील. यामधून मुलांना खूप काही शिकता येईल. विनाश अटळ आहे म्हणून काहीही न करता स्वस्थ बसायचे का शक्य असणारी कृती करीत राहायची, हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. जे काही घडण्याची शक्यता जाणवत आहे त्याला तोंड देण्यासाठीची मानसिकता तयार करता यायला हवी. ते काम करण्यासाठी जबाबदार माणसांनी पुढाकार घ्यायला हवा. वृक्षजागरूक माणसांची संख्या वाढली. फक्त भाषणे न देता त्यांनी काम केले तरच विनाशाची घटिका पुढे ढकलता येईल हे निश्चित. आपल्यालाही हे पटत असेल असे मानतो. धन्यवाद.